सर्वांनी बसून घ्या. उत्तर याच्यानंतर उत्तर उद्या. हा सन्मान्य अध्यक्ष महाराज, सन्मान्य अध्यक्ष महाराज, हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा. ते रेकॉर्ड आपण काढा, आपण ते रेकॉर्ड तपासा. मी काय उत्तर दिलं 2019 ते 2022 या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं. मी फक्त कालावधी सांगितला की 2019 ते 2022 या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही. हे रेकॉर्डवरच सांगतोय ना मी कोणाचं नाव घेतलं का? मी कोण मुख्यमंत्री होतो ते सांगितलं का? मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं का? मला सांगा. मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे, मी जर कुणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे? एवढं लाज हे काढण्याचं काय कारण आहे? ऐकून घ्या ना सगळं. उलट मी काय सांगितलं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला. 9 सप्टेंबर 2024 ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा केला. मी तारखा, पत्र, कॉरेस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय. तरी सुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज, ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं, कदम साहेबांचं नाव घेतलं, उबाटाचे विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं. तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या. कुठल्या विभागातले डिफेन्स, नेव्ही, एअरफोर्सशी संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या. मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू. एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं. आणि काय उत्तर देऊ अध्यक्ष महाराज?